बारामतीच्या पोटनिवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे. मात्र असं असलं तरी बारामतीची निवडणूक होणार आहे, कारण या ठिकाणी काँग्रेसनं ॲडव्होकेट आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विरुद्ध ॲडव्होकेट आकाश मोरे असा थेट सामना होणार आहे. माझ्याबरोबर ॲडव्होकेट आकाश मोरे आहेत, जे काँग्रेसचे उमेदवार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अचानक बॉम्ब टाकला आणि माघार घेतली. तुमचं काय? मला आदरणीय आमचे प्रांताध्यक्ष काँग्रेसाचे, महाराष्ट्र काँग्रेसाचे प्रमुख आमचे सरसेनापती हर्षवर्धन सपकाळ यांनी ह्या रिंगणात उभा केलेला आहे. आणि आमचा अनुशासित पार्टी असल्यामुळं ते जो निर्णय घेतील त्या निर्णयास मी बांधील आहे. ते म्हणले आपल्या कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. त्या पद्धतीने मी आज 12:30 वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि माधवराव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरण्याचा आम्ही वेळ घेतलेली आहे किंवा फॉर्म भरणार आहोत. येणार आहेत हर्षवर्धन सपकाळ? 100% वाटेत आहेत. त्यांचा माझ्या सहकार्याशी फोन झाला, ते आणि भारत पाटील त्यांचे पीए, आता पीएशी झाला, त्यांचा स्वतःशी झाला. ते वाटेत आहेत. ते 12:30 पर्यंत आपल्या इथे पोहोचतील. दत्तात्रय भरणे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांची मनधरणी कामी आलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची निवडणुकीतून माघार घेण्यात, आणि त्यांनी असा दावा केला आहे की काँग्रेस देखील आपला उमेदवारी अर्ज आहे तो या ठिकाणी माघारी घेईल आणि ही निवडणूक बिनविरोध करण्यात आम्हाला यश येईल. हायकमांडशी आम्ही बोलू. हे सर्व हायकमांडच्या हातात आहे. आणि माझं म्हणजे बारामतीतलं आतापर्यंत 20-25 वर्षाचं जे काय राजकारण आहे ते लोकांना माहिती आहे की मी वरच्यांचा आदेश डावलून, कारण की आम्ही एक संघटनेत काम करतो आणि संघटनेत एक विचार आहे, तो विचार पुढे नेण्यासाठी संघटनेला जे जे काही करावं लागेल तर त्या पद्धतीने आम्ही ते तयार असतो. आम्ही अगदी डिसिप्लिन्ड सोल्जर आमच्या पार्टीचे आहोत. अशा पद्धतीने आमचं काम आहे. पुनर्विचार जर झाला आणि वरून आदेश दिला माघार घ्या तर माघार. सर्व आदरणीय सपकाळ साहेबांच्या हातात आहे. बहुतांश बारामतीतल्याकारांना वाटतं की नाही माघार घेतली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, मतदानाचा अधिकार. तुम्हाला काय वाटतं? आम्हालाही तेच वाटतंय की लोकांना बरेचसे प्रश्न अनुत्तरण येत आहेत. तर तुमच्या यापूर्वीच्या मी मुलाखतीत सांगितलं होतं, तर ते सगळ्या गोष्टींचा ओहापोह व्हायला पाहिजे की शासन दरबारी त्या प्रश्न मांडले गेले पाहिजेत. मांडण्याचं प्रमाण आता खूप कमी आहे. आता मला आनंद वाटतो की माझ्या सोशल म्हणजे मीडिया आमच्याकडे येतं, आमची बाजू सुद्धा ऐकतंय. काय ना इलेक्शनच्या माध्यमातून, इलेक्शन नसतं ते पण मीडिया तुम्ही आला नसता. तर हे लोकशाहीचं एक मीडियाचं कामच आहे, प्रश्न ऐकून घेणं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करणं मीडियाचं कामच आहे. लोकशाहीचा उत्सव निवडणुका आहे ते मला साधारण आता जाणवायला लागलं की बाबा ही बाजू सुद्धा कशी बाजू असेल, म्हणजे स्ट्रॉंग असेल, कमकुत असेल, दबल्यांची असेल, ओबीसीची असेल किंवा मायनॉरिटीची असेल, मुस्लिम बांधवांची असेल, सगळ्यांची बाजू ऐकणारं मीडियाच्या माध्यमातून हे इलेक्शनमुळे हे लोकशाहीचं जे काही उत्सव आहे मानून चालूया की तुमची आणि सुनेत्रा पवारांची फाईट होणार आहे असं आपण मानून चालू. तुम्ही उमेदवारी अर्ज आता हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करताय आपण असं मानून चालू. कशी फाईट होईल? ही फाईट नाही, ही तत्वाची लढाई आहे. आमचं एक विचारसरणी आहे. आमची विचारसरणी व पुरोगामी विचारसरणी आहे. सर्व धर्म समभावाची विचारसरणी आहे. जे काही या देशाच्या प्रगतीच्या लाभात नाहीयेत, जे पाठीमागे ते पडले, त्यांना कसा लाभ होईल. आमचे जे काही भटके विमुक्ताचे शिक्षणाचं प्रमाण कमी, तो टक्का कसा वाढेल. सुशिक्षित कसे होतील, सिव्हिक सेन्स खूप सुशिक्षित असताना सुद्धा लोकांना सिव्हिक सेन्स नाही. एवढं चांगली बारामती केली. बारामती ह्या प्राथमिक गरजाची की आम्हाला असं वाटतं काँग्रेस याच्यावर भर देतं. त्यामुळे आम्ही काँग्रेसचा विचार घेऊन आता पुढे इलेक्शनला सामोरे जात आहोत. पुढचा उमेदवार तागडा आहे, तुम्हाला माहिती आहे. बारामतीकर त्यांच्या पदरात मोठं वोट टाकणार हे पण तुम्हाला माहिती आहे. अगदी बरोबर. तुर्तास लगेच आपल्याला या ठिकाणी झेंडा फडकवता येणार नाही, पण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढायचं. लोकशाही जिवंत, लोकांच्या मनातले प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न. मी आता ते ज्यावेळेस आमचं कॅम्पेनिंग चालू होईल, प्रचार चालू होईल, त्यामध्ये आम्ही उपस्थित. प्रत्येक गावाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर माळेगावचे आमचे नेते आहेत तिथं, राहुलजी वाबळे, त्यांनी सांगितलं की कसं डीपी प्लॅन माध्यमातून कशात गोरगरिबांच्या जमिनी जाणार आहेत. अशा हे किती प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाला वाचा पडवायला आमचा पक्ष तयार आहे. 2014लाही तुम्ही लढला होता, त्यावेळी जवळपास 7,000च्या आसपास मताधिक्य मिळालं होतं. आता काय होईल? आमचं लढणं काम आहे, परिणाम आम्हाला माहिती नाही. कारण का आता आपण बघितलेलं आमचं वैचारिक 100% मतभेद आहेत भाजप RSSची, पण जेवढी चिकाटी, त्यांचं अनुशासन, त्यांचं प्रामाणिकपणा, त्यांचं
डिवोशन कार्यकर्त्याचं, ते डिवोशन आमच्यासारख्या लोकांनी आता अंगीकृत केलं तर आमची पार्टी कशी वाढेल, त्यासाठी हा प्रयत्न आहे. जे काय पार्टी सांगेल, काँग्रेस पार्टी आम्हाला सांगेल त्या पद्धतीने आम्ही त्या निवडणुकीला सामील आहोत. तुमचे वडील देखील विधान परिषदेचे माजी आमदार राहिलेत, कोणाच्या माध्यमातून विधान परिषदेत गेले? आमचे वडील अत्यंत चळवळीतला आहे. नामांतरासाठी 2 महिने म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी 1-2 महिने ते जेलमध्ये आई वडिलांसहित, आणि अख्खा बारामती तालुका ओबीसीचं म्हणजे मंडल आयोग आहेत, त्या मंडल आयोगाची शिफारस होत्या, अख्खा तालुका त्यांनी पिंजून काढला होता त्या काळात. मग ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पवार साहेब काँग्रेसमध्ये आले आणि दोघांचं ट्युनिंग चांगलं जुळलं, आणि त्या पद्धतीने मग ते म्हणले बाबा मी तुम्हाला म्हणजे त्यांनी आमच्या वडिलांनी विधान परिषद केलं. एक चांगला अभ्यासू माणूस आहे आणि कळकळीचा आहे, जे काही ओबीसीचे प्रश्न उपस्थित करतो, मांडतो. शरद पवार साहेबांची होती, अगदी पवार साहेबांची, आणि विशेष करून राजीवजी गांधी त्या काळात होते, तर त्यांनी आग्रह केला. असं असताना तरी देखील पवार कुटुंबाला विरोध, कारण शरद पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. वस्तुतः ही जागा आहे बारामतीची, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते लढणार नाहीत, त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. ठाकरे यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे सुनेत्रा पवारांना, तेही लढणार नाहीत, तुम्ही मात्र लढताय. कसं आहे, मी तुम्हाला सारखं आधी पण सांगितलं की ही विचाराची लढाई आहे. म्हणजे हे आमचेच भाऊबंद आहेत, आमचे म्हणजे बारामती तालुक्यातलेच उमेदवार आहेत ना, विरोधी पण पार्टी, पवार कुटुंबीय, आम्ही बारामती म्हणजे एक आम्ही आम्ही एक महाभारतामध्ये आपले स्वकीयच विरोध करत होते, पण आमची न्यायिक भूमिका असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला 100% ठाम मत आहे. विरोध कोणाला? अन्यायाच्या विरुद्ध जे उभं राहील त्याच्या विरुद्ध आम्ही उभं राहणार. सुनेत्रा पवारांना की भाजपला? मग कोणाला? मूळतः आम्ही भाजप विचारसरणीला आमचा विरोध आहे. सुनेत्रा पवार त्यांना पाठिंबा देतात आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे हे सरकार आहे, आणि सरकारमधला एक त्या सरकारामध्ये ते फडणवीस मुख्यमंत्री आहेत, आणि एका मुख्यमंत्र्याच्या कॅबिनेट मधले एक मुस्लिमांविषयी एवढं गरळ बघतो, असंविधानिक बोलतो, आणि तुम्ही त्याला बाजूला बसवता. त्यांच्या पार्टीमध्ये किती गरळ ओकणारी लोक आहेत. असं असंस्कृत कधीच राजकारण महाराष्ट्रात नव्हतं. शरद पवारांच्या काळात तर बिलकुलच नव्हतं. सुसंस्कृत राजकारण होतं. यशवंतराव चव्हाणांचा त्यांना वारसा आहे. आमच्या काँग्रेस पार्टीला यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. आम्ही मतभेद असतात, मनभेद नसतात, आणि ते काही डिग्निटीने तुम्ही जर सरकारमध्ये सहभागी नसत्या, मात्र 2 राष्ट्रवादीची फूट झालेली असती, तर मग विरोध राहिला असता का? नसता विरोध राहिला. आमचा विरोध फक्त त्या विचारसरणीशी आहे, ज्या विचारसरणीला ते पाठिंबा देतात, तेवढाच आमचा विषय. खूप खूप धन्यवाद. तर हे होते बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे. सुनेत्रा पवारांना विरोध नाही, तर सुनेत्रा पवार ज्या सरकारसोबत सत्तेमध्ये आहेत त्या भाजपच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे, आणि म्हणूनच या ठिकाणी निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसच्या तिकिटावर मी उतरलो आहे, आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे पुढची दिशा ठरवली जाईल, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. देवा राखून, NDTV मराठी, बारामती.